नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक पालकांच्या मुलांचा आरटीच्या माध्यमातून प्रवेश निश्चित झालेला आहे। ज्यावेळेस एखादा पालक आपल्या मुलाला शाळेमध्ये प्रवेशासाठी घेऊन जातो त्यावेळेस ती शाळा त्याच्यासमोर भलं मोठं एक कागद ठेवतं आणि सांगतं की ही तुम्हाला फी भरावी लागणार आहे। तुमचा आरटीमध्ये नंबर लागला असेल तरीसुद्धा ही फी शाळेने तुम्हाला बंधनकारक केलेला आहे। जर समजा तुम्ही ही फी भरली नाही तर तुमच्या मुलाचा ॲडमिशन होणार नाही किंवा सध्या स्थितीला तुमच्या मुलाचा आम्ही ॲडमिशन करून घेतो, परंतु यापुढे तुम्हाला वर्षामध्ये कधीही एवढी रक्कम भरावी लागणार आहे। तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या जेवढेही सदस्य आहेत त्या सदस्यांचं असं मत होतं की सर, आमच्या मुलाचा आरटीमध्ये नंबर लागला तर नेमकी आम्हाला कोणती फी भरावी लागते आणि कोणती फी भरावी लागत नाही याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे। आम्ही यूट्यूबवरती अनेक माहिती शोधली परंतु परफेक्ट माहिती आम्हाला मिळालेली नाही आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये जर समजा तुमच्या मुलाचा आरटीमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे आणि तुम्ही शाळेमध्ये गेल्यानंतर जर तुमच्याकडून फी मागणी झाली तर तुम्ही त्यांना काय सांगायचे किंवा शासन निर्णय नेमकं काय आहे, परिपत्रक वगैरे काही आहेत का, अशा पद्धतीची अधिकृत माहिती नेमकी सोशल मीडियावरती किंवा शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे का, म्हणजे नेमका आम्हाला काय पुरावा त्यांना दाखवता येणार याविषयी डिटेलमध्ये आणि सविस्तरमध्ये माहिती सांगा। तर या व्हिडिओमध्ये जर समजा तुमच्या मुलाचा आरटीमध्ये प्रवेश निश्चित झाला असेल तर तुम्हाला कोणती फी भरावी लागते आणि कोणती फी तुम्हाला माफ असते हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आरटीच्या माध्यमातून प्रवेश निश्चित झालेल्या पालकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। ज्या मुलांचा आरटीच्या माध्यमातून प्रवेश निश्चित झालेला आहे अशा पालकांना कोणकोणती फी भरावी लागते याविषयी आपण पहिल्यांदा माहिती बघून घेऊया आणि कोणती फी तुम्हाला भरायची गरज नाही हे आपण सेकंड टप्प्यामध्ये बघूया। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा की जर समजा तुमचा आरटीमध्ये प्रवेश निश्चित झाला तर तुम्हाला त्या शाळेचं जे पुस्तकांची फी असते, वह्या आणि पुस्तकांची जी फी असते ही तुम्हाला भरावी लागते, म्हणजे स्टेशनरीची फी असते ही तुम्हाला भरावी लागते। त्यानंतर त्या शाळेमध्ये जे युनिफॉर्म असतात, मग तिथे स्कूल युनिफॉर्म आणि पीटी युनिफॉर्म जे असतात त्याची फी तुम्हाला भरावी लागते। त्याचबरोबर तुमचा मुलगा जर तुमच्या घरापासून त्या शाळेपर्यंत जात असेल आणि शाळेची एखादी ट्रान्सपोर्टची व्हॅन असेल, येण्या जाण्यासाठी एखादी स्कूल बस असेल, स्कूल व्हॅन असेल, तर त्याची जी फी असते ही फी तुम्हाला भरावी लागते। त्याचबरोबर त्या शाळेमध्ये एखादी शाळेच्या व्यतिरिक्त एखादी ॲक्टिव्हिटी असेल, स्पोर्टची फी असेल, डान्सची फी असेल किंवा वेगळी जर एखादी ॲक्टिव्हिटी जर फी असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी भरावी लागते। यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा की एवढीच फी तुम्हाला भरावी लागते, बाकीची कोणतीही फी तुम्हाला भरावी लागत नाही। विशेष म्हणजे डोनेशन तर तुम्हाला भरण्याची गरज नाही आहे। त्याचबरोबर एखादी शाळा स्कूल डेव्हलपमेंट म्हणजे शाळा बांधणीसाठी, इमारत डेव्हलपमेंटसाठी एखादी फी आकारत असते, म्हणजे मिसलेनियसमध्ये काही फीज ते आकारतात, तर ती फी सुद्धा तुम्हाला भरायची नाही। विशेष म्हणजे डोनेशन फी, ॲडमिशन फी, फॉर्म फी या कोणत्याही प्रकारच्या फीसाठी तुम्ही त्या शाळेला बळी पडू नका। कारण मित्रांनो, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आरटीच्या संदर्भात जो कायदा 2009 साली आणि 2011 साली जो कायदा पारित केला त्या कायद्याची PDF फाईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्यावरती संपूर्ण डिटेलमध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही वाचू शकता की शाळेने कोणती फी आकारावी आणि कोणती फी आकारू नये किंवा पालकांनी कोणती फी भरावी आणि कोणती फी भरू नये याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये ती PDF आपण दिलेली आहे। ती PDFची प्रिंट मारून तुम्ही सुद्धा त्या शाळेला दाखवू शकतो। त्यामुळे कोणती फी भरली पाहिजे आणि कोणती फी भरली नाही पाहिजे याविषयी तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे। कदाचित तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की एखाद्या शाळेमध्ये आम्ही प्रवेश घेतल्यानंतर त्या शाळेने 5-10 हजार रुपये जर मागितलं तर देऊन टाकायचं, कारण मित्रांनो आपल्याला त्या शाळेमध्ये 8वी पर्यंत फ्री ॲडमिशन मिळणार आहे किंवा शिक्षण मिळणार आहे, तर मग आपण 5-10 हजारासाठी शाळेमध्ये कशाला वाद घालायचा असा प्रत्येक पालक विचार करतो। परंतु मित्रांनो, तुम्ही जर ती भूमिका जर घेतली तर ती शाळा बाकीच्या सुद्धा फी आकारण्यास कमी पडणार नाही किंवा तुम्ही फी भरू शकताय, पण आरटीच्या बाकीच्या पालकांना ती फी भरणं जमणार आहे का याचा सुद्धा विचार करायचा आहे। आता आरटीचा अर्थ समजून घ्या, सक्तीचं आणि मोफत शिक्षण। सक्तीचं म्हणजे काय, तर प्रत्येक मुलगा हा शिकला पाहिजे म्हणून सक्तीचं, आणि मोफत शिक्षण म्हणजे काय तर पूर्णपणे मोफत। परंतु मित्रांनो, ज्या शाळांमध्ये एखाद्या आरटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होतं तर त्या शाळेला शासनाकडून पैसे मिळतात। आपण आपल्या YouTube चॅनलवरती 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकली होती
की 200 कोटी रुपये, किती 200 कोटी, मी स्क्रीनवरती तो शासन निर्णय सुद्धा दाखवतो, 200 कोटी रुपये शासनाने आरटीच्या शाळांना दिलेले आहेत, अदा करण्यासंदर्भात मान्यता दिलेली आहेत आणि या संदर्भात अधिकृत शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। तो शासन निर्णय सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। तो शासन निर्णय सुद्धा त्यांना दाखवायचा आहे की एखादी शाळा काय म्हणते की आम्हाला आरटीचे पैसे येत नाही, तुम्हाला सद्यस्थितीला भरावे लागतील वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, तर त्यांना तो GR दाखवा। त्याचबरोबर जे शासन निर्णय किंवा कायदा आहे 2009चा आणि 2011चा, तो शासन निर्णय, हे 3 जर कागद तुम्ही त्यांना जर दाखवले तर 100% तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सिद्ध करून दाखवू शकता की तुम्हाला आरटीच्या माध्यमातून जर प्रवेश झालेल्या मुलांचा फी घेण्याचा अधिकार नाहीये। ह्या सगळ्या गोष्टी जर आपण स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलं तरच काहीतरी फायदा होणार आहे, अन्यथा ती शाळा तुमच्याकडून 100% फी वसूल करणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो शाळा कोणती फी घेऊ शकते आणि कोणती फी त्यांना घेणं बंधनकारक नाहीये याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। ओव्हरऑल आपण या ठिकाणी समजून घेऊया। त्या ठिकाणी तुमचं जे पुस्तकांची फी असते, स्टेशनरी फी ज्याला म्हणतात ते, त्याचबरोबर तुमचं ट्रान्सपोर्टचा, त्याचबरोबर एखादी ॲक्टिव्हिटी असेल ते, आणि युनिफॉर्मची फीज, एवढंच फी त्या शाळेमध्ये तुम्हाला भरायची, बाकीची फी भरायची नाही। म्हणजे ट्यूशन फीज असेल, एक्झामची फीज असेल, कॉम्प्युटर फीज असेल, ह्या ज्या फीज आहेत ह्या तुम्हाला भरण्याची गरज नाही आणि या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये कायदा नियम या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे तुम्ही हे सर्व त्या शाळेला सांगितलं तेव्हा ते शाळा शांत बसणार आहे, अन्यथा तुमच्याकडून अवाजवी फी घेतल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे। आपल्या सबस्क्रायबर सदस्यांचं मत होतं की सर आम्हाला अधिकृतपणे माहिती द्या, आमच्या मुलाचा आरटीमध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे परंतु शाळा आमच्याकडून मागणी करते, तर कोणती फी भरायची आणि कोणती फी आम्हाला भरू शकत नाही किंवा भरण्याची बंधनकारक नाही हे आम्हाला डिटेलमध्ये सांगा। तर याविषयी डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी समजावून सांगितलेली आहे। सदर माहिती, सदर व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व आरटीच्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने आणि त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।